सर्वांना नमस्कार. आज आपण तोत्तोचान या पुस्तकातील बऱ्याचशा गमती जमती पाहणार आहोत. या शाळेमध्ये तोमोई शाळेमध्ये क्रीडा दिन व्हायचा. या क्रीडा दिनाला खेळ काय खेळले जायचे तर सगळ्यात म्हणजे बाकीच्या शाळेमध्ये जे घेतात त्यापेक्षाही वेगळे खेळ घेतले जायचे आणि त्यांचे बक्षीस सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने दिले जायचे. आता काय खेळ होता तर माशांची शर्यत. आता या माशांच्या शर्यतीमध्ये काय खेळलं जायचं तर तोमोईमध्ये आणि त्या आसपासच्या परिसरामध्ये संपूर्ण जपान या देशामध्ये सुद्धा एक मुलांचा सण साजरा केला जायचा आणि त्या मुलांच्या सणामध्ये एक कापडी किंवा आपल्या घरामध्ये जितके मुलं आहेत त्यांच्यासाठी कापडी आणि कागदी मासे बनवले जायचे. कोळी नावाचा मासा होता, त्या मासा बनवायचा आणि घरावर लावायचा आणि या माशाची शक्ती अशी होती की तो प्रवाहाच्या विरुद्ध पोहू शकायचा. मग ज्यावेळेस क्रीडा स्पर्धा व्हायच्या त्यावेळेस 3 मासे ठेवले जायचे, एक लाल रंगाचा, 2 निळ्या रंगाचे आणि मग त्या माशामध्ये घुसायचं मुलांनी आणि त्या घुसल्यानंतर त्या माश्या सकट पूर्ण शर्यतीपर्यंत पळायचं, म्हणजे शेवटपर्यंत पळायचं आणि जिंकायचं. तर अशा पद्धतीचा तो खेळ होता. त्यानंतर दुसरा एक खेळ असा होता की आईला शोधा. मग सर्व मुलं यायचे आणि मुलं आल्यानंतर एक शिडी ठेवलेली होती, त्या शिडीच्या खालून सरपटत जायचं आणि सरपटत गेल्यानंतर तिथं एक चिठ्ठी ठेवलेली असायची, ते उचलायची आणि ते उचलून त्या चिठ्ठी घेऊन पळत यायचं आणि जे प्रेक्षकामध्ये म्हणजे तोमोई शाळेमध्ये या मुलांच्या सोबत त्यांचे आई पप्पा पण यायचे आणि आई पप्पा आल्यानंतर ते सर्वजण प्रेक्षक मध्ये बसलेले असायचे. मग हे जायचे, चिठ्ठी घ्यायचे आणि मोठ्या आवाजात ओरडायचे, तोत्तोचानची आई, ओळीची आई. आता जी माहिती असायचं ते ठीक होतं, म्हणजे ज्यांची आई माहिती आहे, ज्याच्या मित्राची आई वडील माहिती आहे तर ते शोधायचे. पण ज्यांच्या आई वडील माहितीच नसायचे मग त्यांना कसं शोधायचं तर ते प्रेक्षकामध्ये बसलेले जे आई आहेत, ज्यांच्या कोणाची आई आहे त्यांनाही तितकंच दक्षपूर्वक राहावं लागायचं, लक्षपूर्वक राहावंच लागायचं. तर या खेळामध्ये म्हणजे असं नाही की फक्त मुलंच खेळत आहेत आणि आई वडील मस्त बसलेले आहेत, गप्पा मारत बसलेले आहेत, असं नाही. तर यामध्ये या क्रीडा दिनाला मुलं तर अलर्ट असायचे, सोबत त्यांच्या सोबत आलेले त्यांचे आई पप्पा या एकदम सजग असायचे, सावधान असायचे. आणखी एक खेळ होता साखळी शर्यत. तर या साखळी शर्यतीमध्ये होतं असं की सभागृहाच्या पायऱ्या होत्या आणि त्या पायऱ्यावर काय करायचं, एकदम दिसायला तर सोपी शर्यत होती, पायऱ्यावरून पटपट पटपट उतरायचं, पण पायऱ्यांची जी उंची होती ती अशी छोटी 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 होती. त्याच्यामुळं उतरताना एकदम सर्व पायऱ्या सोडून उडी मारायची नाही किंवा मधल्या पायऱ्या सोडूनही उडी मारायची नाही, तर प्रत्येक पायरीवर पाय ठेवत 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 यावं लागायचं. तर या अशा पद्धतीनं आणि झालं असं की या क्रीडा दिनाला जास्तीत जास्त ज्या स्पर्धा होत्या त्याच्यामध्ये ताकाहाशी जिंकायला लागला. ताकाहाशी कोण तर तो जो छोटे छोटे हात आणि छोटे छोटे पाय होते ना, तर तो मुलगा तोच जिंकायचा. प्रत्येक शर्यतीत सगळे मुलं ठरवायचे की आता या शर्यतीमध्ये आम्ही त्याला हरवूच, पण त्याला हरवणं शक्यच नव्हतं. तो असं ते पटपट 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 काम करायचा आणि तो ते शर्यत जिंकायचा. आता आणि सगळ्यात जास्त बक्षीस यांनाच मिळालेली होती. मग ते बक्षीस काय होती तर पहिला येणाऱ्याला एक मोठा मुळा बक्षीस होतं, दुसरा येणाऱ्याला काय होतं 2 गाजर बक्षीस होतं, तिसरा येणाऱ्याला काय होतं तर त्याला एक बीट दिलं जायचं, बीटरूट जे म्हणतो आपण ते दिलं जायचं. मग आता या मुलांना असं कंटाळा यायचा की हे काय बक्षीस दिलेली आहे, ह्या काही आम्हाला आवडली नाहीये बक्षीस, ते कंटाळा करायचे. मग हे ज्यावेळेस ही गोष्ट मुख्याध्यापकापर्यंत गेली त्यावेळेस मुख्याध्यापकांनी सर्व मुलांना एकत्र जमवलं आणि त्यांना सांगितलं की हे जे तुम्ही काही मिळवलेलं आहे हे तुम्ही तुमच्या कष्टाने मिळवलेलं आहे आणि आज हे या सर्व भाज्यांचा तुम्ही घरी स्वयंपाक करायला सांगा. आजचं जेवण हे तुम्ही तुमच्या कष्टानं तुमच्या घरच्यांना खाऊ घालणार आहात. म्हणजे इतकी मोठी कल्पना, इतकी मोठी संकल्पना या बक्षीस देण्यामध्ये सरांनी घेतलेली होती आणि सर्व बक्षिसामध्ये ताकाहाशी जिंकलेला होता. सर्व शर्यतीमध्ये ताकाहाशी जिंकलेला होता. ताकाहाशीचं तर असं पोतं भरून तो घेऊन जात होता.
तर म्हणजे या शेवटी असं वाटायला लागलं होतं की सरांनी हे जे सर्व बक्षीस हे निवडलेले आहेत हे किती विचारपूर्वक निवडलेले आहेत, हे खेळ हे किती विचारपूर्वक निवडलेले आहेत. तोत्ताेचानला तर असं वाटलं की या मुलातला आपला स्वतःतला न्यूनगंड, स्वतःतली कमीपणाची भावना हे दूर व्हावी यासाठीच हे बक्षिस निवडलेली आहेत की काय, आणि हे खेळ निवडलेले आहेत का काय, म्हणजे इतका बारकाईनं सर विचार करायचे. यानंतर एक शाळेमध्ये एक छोटासा प्रसंग झाला. सर्व मुलं असं वर्गामध्ये बसून शिक्षण घेत होती, शिकत होती, अभ्यास करत होती, आणि तितक्यात तोत्ताेचानला आणि तिची एक मैत्रीण होती आणि एक मुलगा मित्र होता, यांना मुख्याध्यापक असं जोरजोरानं ओरडण्याचा आवाज येत होता. जोरजोरानं जोरजोरानं ओरडत आहे. आणि हे तोत्ताेचान आणि तिचे मित्र हळूहळू जाऊन पाहिलं तर एका वर्ग खोलीमध्ये, म्हणजे जे स्टाफची जी खोली होती त्या स्टाफच्या खोलीमध्ये कोबायाशी सर एका शिक्षिकेला खूप जोरजोरात ओरडत होते, खूप जोरजोरात रागवत होते. मग यांना हे समजतच नव्हतं काय झालं. मग ज्यावेळेस लक्ष देऊन ऐकलं त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की कोबायाशी सर त्यांना म्हणत होते, तुम्ही ताकाहाशीला शेपूट म्हणलातच कसं, तुम्ही ताकाहाशीला शेपूट म्हणलातच कसं, सांगा मला. तर याच्या मागचा ज्यावेळेस प्रसंग यांच्या लक्षात आला त्यावेळेस कळालं की वर्गामध्ये त्या शिक्षिका ज्या आहेत त्या शिकवत असताना उत्क्रांतीवाद शिकवत होत्या, आणि उत्क्रांतीवाद शिकवत असताना त्या म्हणाल्या की आपले पूर्वज जे आहेत हे सगळे माकडच होते, आणि आता त्याच्यापासून उत्क्रांती होत होत आपण हे सगळे तयार झालो, आणि मग त्याचं एक शेवटचं आपल्याला अवशेष म्हणून आपल्या कमरेच्या तिथं एक शेवटचं माकड हाड आपल्याला राहिलेलं आहे. आणि मग शिकवत असताना सगळ्यांना म्हणाला, तुम्हाला सर्वांना आवडेल का हे माकड हाड असायला. आता हे तोत्ताेचानला तर आवडलं असतं की एक शेपटी असती, माकड हाड असतं, पण बोलण्याच्या ओघामध्ये त्या शिक्षिका ताकाहाशीला म्हणाल्या, हो ताकाहाशी, आहे का तुला छोटस हाड, माकड हाड. आणि हे नेमकं त्यावेळेला मुख्याध्यापक त्यांच्या त्या वर्गाच्या बाहेर जात होते आणि त्यांनी ते ऐकलं, आणि त्यांना मग त्यावेळेस काही नाही वाटलं, पण त्यांनी शिक्षिकेला बोलवून घेतलं आणि तिला विचारलं की तुम्ही का का ताकाहाशीला असं म्हणालात. तुम्हाला माहिती आहे तुम्ही हा प्रश्न इतर मुलांना विचारला असता तर मला काही वाटलं नसतं, पण तुम्ही त्याला विचारला ज्याच्यामध्ये पूर्वीपासूनच म्हणजे त्याचं शरीरही अपंग आहे, त्याची उंची बुटकी आहे, आणि तुम्ही त्याला विचारला तो काय विचार करत असेल. हे सर्वजण ज्यावेळेस त्या मुख्याध्यापकाकडे पाहत होते, सरांकडे पाहत होते, तर आता त्यांचा आवाज चिडण्यापेक्षा रडका आवाज आल्यासारखा वाटत होता. त्यांना आतमध्ये कुठंतरी दुखलेलं होतं, मनामध्ये खोलवर जखम झालेली होती. म्हणजे सरांनी सर्व मुलांच्या त्यांना जमतील असे तर उपक्रम राबवलेलेच होते, पण जे अपंग होते आणि जे शरीराच्या मध्ये काहीतरी कमतरता होती त्यांच्यासाठी त्यांनी अतिशय उत्कृष्ट असे उपक्रम राबवलेले होते. का तर त्यांच्या मनातली कमीपणा, त्यांच्या मनातला एक जो अहमपणा, म्हणजे जो एक कमीपणा आहे, न्यूनगंड आहे, तर तो कमी व्हावा यासाठी सरांनी हे उपक्रम राबवलेले होते. आणि त्यांना हेच वाटत होतं की आता ताकाहाशीला वाईट तर वाटलं नसेल ना. तर म्हणजे सर सर्वांचा इतका बारकाईनं विचार करायचे. शेतीचं काम, जंगलातलं बनवलेला त्यांनी स्वयंपाक, रानातली सफर, हे इतके छान छान उपक्रम होते की सर्व मुलं जे शेतीचं काम आहे ते शेतकऱ्याकडून शिकून घ्यायचे, आणि रानातली सफर, जंगल सफारी यामध्ये सर्वजण आपलं साहित्य घेऊन जायचे आणि स्वतः स्वयंपाक बनवून ते सर्व खायचे. म्हणजे यामध्ये एक वेगळाच आनंद, निसर्गाशी एकरूप होण्याचा एक प्रसंग, निसर्गाशी एकरूप व्हायला पाहिजे, तिथलं निसर्ग हे दिसला पाहिजे या संदर्भात सरांनी हे उपक्रम राबवलेले होते. आणि सर नेहमी म्हणायचे तोत्ताेचानला की तू फार चांगली मुलगी आहेस. म्हणजे तोत्ताेचान का म्हणायचे तर तोत्ताेचानला सर्वांबद्दल एक आपुलकी होती. अपंगाबद्दल, अपंग मुलं जी आहेत यांच्याबद्दल एक जिव्हाळा होता. तो तुम्हाला आठवतोय का, तो यासुकीचा ज्याला की तिनं झाडावर ओढण्यासाठी खूप कष्ट घेतलेले होते, शिडी ओढून. तर अशा पद्धतीनं सर्व मुलांबद्दल तर तिला होताच
आपुलकी, पण अपंगाबद्दलही विशेष प्रेम होतं. म्हणजे ज्या ज्यावेळी यांच्यासोबत कोणी काही यांना बोललं तर ती इतर मुलांना भांडायची, तुम्ही असं का म्हणलात, आणि भांडता भांडता याचा शेवट व्हायचा, एक तर रडण्यानं तरी शेवट व्हायचा, नाहीतर खूप सारं ओरडून आरडून म्हणजे पूर्ण शाळा डोक्यावर घेऊन त्याचा शेवट व्हायचा, आणि मग शिक्षक यायचे आणि ते भांडण सोडवायचं. तोत्तोचानला मुक्या प्राण्यांबद्दलही खूप प्रेम होतं. म्हणजे तिच्या घरी जो रॉकी होता त्या रॉकीची ती खूप सारी काळजी घ्यायची, त्याच्यासोबत खेळायची. तर म्हणजे ही सर्व गोष्टी होत्या, आणि कोबायाशी सरांना ह्या सर्व गोष्टी माहिती होत्या. मग त्यामुळे ते तोत्तोचानला म्हणायचे की सर्व शिक्षक ज्यावेळेस तोत्तोचानच्या भरपूर अशा तक्रारी घेऊन यायचे, त्यावेळेस ते तोत्तोचान बद्दल ऐकायचे आणि ते तोत्तोचानला म्हणायचे, मला माहितीये तू खोडकर आहेस, पण तरीही तू खूप चांगली मुलगी आहेस. आणि हे वाक्य जे आहे हे तोत्तोचानच्या कुठंतरी मनात, कुठंतरी हृदयावर असं कोरलेलं होतं. त्यामुळं ती नेहमी असा विचार करायची की आपण सर्वांबद्दल चांगला विचार केला पाहिजे, सर्वांसाठी चांगलं केलं पाहिजे. यासोबतच आणखी एक शाळेमध्ये प्रसंग झालेला होता, नाटक. तर या नाटकामध्ये असं होतं की काही पात्र होते, तोत्तोचानला दिलेलं होतं मालकाचं पात्र दिलेलं होतं, आणि एक खूप असा ताकदवान मुलगा होता त्याला नोकराचं दिलेलं होतं, आणि एक शिपाई होता त्याला म्हणजे एक चौकीतला शिपाई होता. नाटकाची थीम अशी होती की तोत्तोचान मालक असूनही ती नोकरासारखं वागायची, आणि जो नोकर होता तर तो काय त्यानं सर्वांना म्हणजे तो मालक झाल्यासारखा, आणि हे बाकीचे सगळे जे मुलं आहेत भिक्खू वगैरे, तर या सर्वांना, बाकीच्या वर्गातले सर्व मुलं भिक्खू झालेले होते, तर या सर्वांना तो चौकीतला जो चौकीदार आहे, जो रक्षक आहे, त्याच्यापासून वाचवायचं आणि सुरक्षित ठिकाणी एका मंदिरात न्यायचं. त्या जो नोकर आहे त्यानं असं करायचं होतं. आणि मग तो नोकर ह्या सगळ्या बौद्ध भिक्खूंना घेऊन जात होता. त्यामध्ये तोत्तोचान मालक असली तरी सगळ्यात पुढे अशी शांत बसून जायची, राहायचं, असं होतं. मग सरावाला सुरुवात झाली, आणि सरावाला सुरुवात झाल्यानंतर मग तो जो नोकर आहे तो यांना घेऊन जायला लागला, आणि मग घेऊन जाताना तो रागात बोलायचा, यांच्यावर ओरडायचा, यांना मारायचा. मग असाच सराव सुरू असताना तो तोत्तोचानला मारत होता. मग मारत असताना झालं असं की तोत्तोचान परत उलटून त्याला मारलं. मग ही अशी गंमतच व्हायची मध्ये मध्येच. म्हणजे यामध्ये असं व्हायचं की तोत्तोचाननं काही करायची गरज नव्हती, तिनं शांत बसून राहायला पाहिजे होतं, पण ती बसूनच राहत नव्हती. तिला असं वाटायचं की मी याचा का मार सहन करू, मी याचं काय ऐकून घेऊ. तर या पद्धतीनं तिनं प्रतिकार करायला लागली, ती मारायला लागली. मग तिला समजून सांगितलं की तू नोकर आहेस, बौद्ध भिक्खू आहेस, आणि तो नोकर जरी असला तरी तो तुम्हा सर्वांना सुरक्षित घेऊन जाणार, तुम्ही सर्वांनी शांत बसलं पाहिजे की नाही. पण ती शांत बसायचीच नाही, ती मनात म्हणायची की मी शांत बसेन, पण तिला त्यानं मारलं की तिला ते सहनच नाही व्हायचं, आणि ती परत मारायची त्याला. मग शेवटी तिच्यातलं ते पात्र काढून घेतलं आणि तिला बौद्ध भिक्खू बनवून तिला सगळ्यात पाठीमागल्या बाजूला नेऊन ठेवलं गेलं. पण मग ते तिथंही ती शांत बसायची नाही. का शांत बसायची नाही, तिला ते कंटाळवाणं वाटायचं. आणि मग ती काय करायची, सगळ्यात पुढच्या मुलाला गुदगुल्या तरी कर, तिच्या पुढे जो मुलगा आहे त्याला गुदगुल्या कर, किंवा त्याला चिमटे घे, किंवा त्याच्या पायावर पाय टाक, असं पद्धतीनं ती करायची. मग काय झालं असं की नाटक व्हायचंच नाही, त्याचा रियाजच व्हायचा नाही. तर मग शेवटी सरांनी तिला त्याच्यातून काढलं, त्या नाटकामधून काढलं, आणि बाहेर ज्यावेळेस हे नाटक व्हायचं त्यावेळेस तिला बाहेर क्रीडांगणामध्ये किंवा मैदानात तिला पाठवून दिलं जायचं. मग ती एकटीच आपली क्रीडांगणामध्ये नाच करायची, डान्स करायची. तर असा ती वेळ करायची. आणि कोहून उत्सव मध्ये ह्या शाळेमध्ये जे हे पहिलं आणि शेवटचं नाटक झालं, याच्यात भाग घेण्याची संधी कायमची तोत्तोचाननं गमावून बसलेली होती. तर अशा या गमती जमती खूप साऱ्या या शाळेमध्ये व्हायच्या. आपल्या सर्वांना